रोहित बडवे वेदवाणी या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। जेव्हा या शरीरामधून प्राण निघेल तेव्हा मुखामध्ये देवाचं नाव असावं। भगवंत श्री माधव समोर असा उभा असावा, त्याचं स्मरण चित्तामध्ये असावं आणि सर्व भावाने समर्पण बुद्धी त्याच्यावर असावी, तेव्हाच आपल्याला मरण यावं। महाराज संत महापुरुषांच्याकडे असं मरण असतं, देवाकडे प्रार्थना करतात। हे देवा, हे नारायणा, असं करा की प्राण जेव्हा शरीरातून निघून जाईल त्यावेळा तू समोर असावं। तू असा समोर आहे तर मग मरण आलं तरी चालतंय। महाराज असे काही भक्त आहेत बरं का, ज्यावेळी भगवंताचं दर्शन झालं ते देवाला म्हणतात, देवा बास आता डोळे मिटले तरी काही हरकत नाही, माझ्या आयुष्याची सगळ्यात मोठी पुंजी आहे ही, सगळ्यात मोठी पुंजी तुझं भजन, याच्यापेक्षा मोठं माझं धनच नाही, काही मी काही कमावलंच नाही दुसरं, बस तुझं भजन केलं, तुझं कीर्तन केलं, तुझं स्मरण केलं, तुझी सेवा केली, यापेक्षा मोठं धन मी अजून काही कमवलं नाही। याच धनाची सगळ्यात मोठी तळमळ भगवंताला असते आणि हे धन जेव्हा देवाच्या चरणी समर्पित करतो भगवान परमात्मा आपल्याला घेऊन हृदयाला लावतो। महाराज हा भगवंत कसा आहे आपला, विठू माझा लेकुरवा, जनाबाई महाराज कसे भगवंताला म्हणतात ना, ये ग विठाबाई, ये ग विठाबाई,
भगवान श्रीकृष्ण सगळ्या प्रकारच्या दुःखाचं हरण करणारे आपले मायबाप आहेत. आपला भगवंत परमात्माच आपला मायबाप आहे. म्हणून त्याच्यावरती सगळा भार सोपवून निश्चिंत राहायचं. वरच घालून या भार राहिलो निश्चिंती. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहो हा संसार देवा पायी. मग संसार देवा पायी वाहायचा म्हणजे कसा वाहायचा महाराज तुकोबाऱ्यांनाच विचारा. आपलं सगळं लक्ष संसारात आणि संसार देवाला व्हायला काय व्हायला महाराज. संसारातली काडी पण देवाला नाही वाहिली महाराज, सगळं संसारातच लक्ष. तुकोबाऱ्यांनी सगळं काही त्याग केलं भगवान पंढरीनाथाच्या चरणावर. याला म्हणतात भक्ती आणि अशीच भक्ती घडते. हा आदर्श समाजाला दाखवला. अशा प्रकारे सर्व भावाने शरण येणाऱ्या भक्तांनाही देवाने आश्रय दिला आणि वैरभाव ठेवून येणाऱ्यांनाही भगवंताने उद्धार केला. म्हणून एक तर देवाला प्रेम करायचं तर एवढं प्रेम करायचं जसं मीराबाईनं केलं, नाहीतर वैर करायचं तर असं की जसं रावणाने केलं. तर मधल्या माणसाचं काही खरं नाही. प्रेम करायचं तर टोकाचं, वैर करायचं तर तेही टोकाचं. आपणही मधले वैर तर देवाशी करू शकत नाही, करता येत नाही. वैर करायला ताकद पाहिजे महाराज तेवढी. प्रेम महाराज प्रेमही नाही आपलं एवढं की भगवान येतील आणि लगेच आपल्याला स्वीकार करतील. टोकाचं काहीच नाही, जे आहे ती मधलं. पण मध्ये लटकणारा माणूस फार जास्त प्रगती करत नाही. आपल्याला भगवंत पाहिजे आहे, परमात्मा पाहिजे असेल तर टोकाचं प्रेम पाहिजे महाराज. असं प्रेम ज्याच्या करता भगवंत उतावळा होऊन आला पाहिजे. तर खरंच प्रेमातच सुख आहे. म्हणून या सुखा कारणे देव वेडावला. ते वैकुंठाचं सुखही नकोय त्याच्या पुढे. अशा प्रकारे सुख प्रदान करणाऱ्या लोकांच्या करता भगवंत काहीही करायला तयार होतो. म्हणून या पांडवांनी देवाला एवढं प्रेम दिलं की त्यांच्या करता माझा भगवंत काहीही करतो. एवढे वर्ष निघून गेले महाराज. तेवढ्यात काय झालं, जसं महाराज युधिष्ठिराचा यज्ञ पूर्ण झाला त्याच्यानंतर द्यूत क्रीडा झाली. द्यूत क्रीडेमध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण झालं. पांडवांना वनवास अज्ञातवास संपला विषय. त्याच्यानंतर आता पुढची गोष्ट येते. म्हणतात महाराज 13 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आता पांडव म्हणतात की आम्हाला आमच्या हिस्स्याची जागा द्या, आमचं हिस्साचं जे राज्य आहे ते आम्हाला देऊन टाका. पण हे काही शक्य नाही. दुर्योधन आहे तोपर्यंत काही हे शक्य नाही. म्हणून भगवान श्रीकृष्णाचं मार्गदर्शन घ्यावं म्हणून पांडव भगवंताला आमंत्रित करतात. भगवान कृष्ण आले. राजा युधिष्ठिर म्हणतात की देवा काय करायचं आता पुढे. भगवान कृष्ण म्हटले की संपूर्ण सृष्टीमध्ये युद्ध हा अंतिम पर्याय आहे. ज्यावेळी कशानच काम बनत नाही अशा वेळी युद्ध करायचं असतं. म्हणून पहिल्यांदा बाकी सगळे उपाय करून बघू. भगवान श्रीकृष्ण एक शांती दूत बनून राजा युधिष्ठिराच्या वतीनं राजा धृतराष्ट्राकडे गेले. भगवान श्रीकृष्ण राजा धृतराष्ट्राकडे जाऊन म्हणतात की राजा माझे पांडव फार सभ्य आहेत, माझ्या आदेशाच्या पुढे जातच नाही. एक काम कर, राजा युधिष्ठिराला संपूर्ण इंद्रप्रस्थ राज्य जर तुला देता येत नसेल तर कमीत कमी 5 पांडवांना 5 गाव देऊन टाक. फक्त 5 गावाचं राज्य ते करतील. माझ्या वाक्याच्या पुढे जाणार नाही. माझे पांडव 5 गावातच खुश राहतील. त्याच्यामुळे तू एक काम कर, हे 5 गाव देऊन टाक. राजा धृतराष्ट्र बस ऐकतो कुठे नाही. तेवढ्यात दुर्योधन उठून उभा राहिला. म्हणतो या पांडवांना 5 गाव द्यायची फार लांबची गोष्ट आहे. सोयीच्या टोकावर बसेल एवढी माती सुद्धा मी त्यांना देणार नाही. महाराज जसं हे ऐकलं भगवान म्हणतात की रे तुला कोण बोललं, तुझ्याशी कोण बोललं. मी तर राजा धृतराष्ट्रासोबत बोलतोय.
पण महाराज राजा धृतराष्ट्र कसा आहे? कसा आहे बोला? आंधळा आहे. काही लोक आंधळे असे असतात, वरची दृष्टी गेली पण आतले डोळे चांगले असतात. त्याला आपण प्रज्ञा चक्षु म्हणतो. आतले डोळे चांगले. काही लोक त्या ठिकाणी वरून चांगले डोळ्यानं बघतात पण आतून मात्र आंधळे. आणि काही लोक धृतराष्ट्रासारखे जे वरूनही आंधळे आणि आतूनही आंधळे. हा धृतराष्ट्र महाराज दोन्हीकडून आंधळा, डोळेच नाही त्याला. मग आंधळ्या बापानं मुलांना वाढवलं म्हटल्यानंतर ते मुलं किती संस्कारी होणार आहेत. आणि त्यात आईनं काय करावं बघा महाराज. पतिव्रता पण असावं ठीक आहे कुठपर्यंत. गांधारीनं सुद्धा आपल्या पतीच्या पाठीमागे डोळ्यावर पट्टी बांधून घेतली. मुलं काय करतात कोण बघणार आहे? आई बाप झाले आंधळे, आता मुलांचे कारनामे कोण बघणार आहे? म्हणून महाराज आंधळे होऊ नका. मुलांच्यावर ध्यान ठेवा, लक्ष द्या. आपले मुलं करतात काय? तुम्हाला काही माहित नाही तुमचे मुलं काय करतात. खरी गोष्ट आहे. तुमच्या अगोदर ना तुमचे मुलं काय करतात सारा गावाला माहित असतं. सगळ्यात शेवटी तुम्हाला माहित होतं. खरंय ना? आपल्या मुलांवर आपलं लक्ष असलं पाहिजे. लहानपणापासून संस्कार दिले पाहिजे, घडवलं पाहिजे. पण इथे मात्र सगळं उलट झालं. हा आहे धृतराष्ट्र. यानं कधी मुलांना व्यवस्थित प्रकारे संस्कार दिले नाही आणि ते संस्कार त्यांच्यावर घडले पण नाही. धृतराष्ट्र म्हणजे काय आहे या शब्दाची आपण थोडी व्याख्या करू. लक्ष देऊन ऐका बरं का. दोन शब्द आहेत त्याच्यामध्ये. धृय धारणे एक असा धातू आहे आणि पुढे येतो शब्द राष्ट्र. धृय म्हणजे धरून बसणे. जो धरून बसतो कशाला? राष्ट्राला. राष्ट्र म्हणजे सत्ता. जो सत्तेला धरून बसतो तोच आहे धृतराष्ट्र. सत्ता म्हणजे पद महाराज, खुर्ची. खुर्ची कोणाला नकोय आता? सगळ्याला खुर्ची पाहिजे. काही लोकांना सांगितलं आयुर्वेदामध्ये महाराज उभ्यानं पाणी पिऊ नका. बरोबर आहे. जुने लोक म्हणायचे बसून पाणी प्यावं नाही का, उभा राहून पाणी पिऊ नका. एकाच्या गुडघ्यात प्रॉब्लेम होता, तो म्हणे महाराज खुर्चीवर बसून पिलं तर चालेल का? महाराज ठीक आहे चालते. आजकाल खुर्ची कोणाला नकोय, प्रत्येकाला पाहिजे. पण कमाल आहे तुम्ही सगळे खाली बसलात. एक कार्यकर्त्यांनी एकही खुर्ची ठेवली नाही. देवाच्या दारात खालीच बसलं पाहिजे महाराज. थोड्या कळा सोसा. प्रपंचामध्ये एवढ्या कळा सोसल्या, एवढे त्रास सोसले, शरीराचा लाडच लाड केलेला आहे. देवाच्या करता थोडा त्रास सोसा ना, काय प्रॉब्लेम काय जाते? हा धृतराष्ट्र महाराज सत्तेसाठी सदा सर्वदा आतुर असणारा, राष्ट्राला धरून ठेवणारा धृतराष्ट्र. आपण सगळ्यामध्ये एक एक धृतराष्ट्र बसलेला आहे. तुम्ही म्हणणार आमच्याकडे कोणती सत्ता आहे? महाराज हे शरीर आहे ना, ही सगळ्यात मोठी सत्ता आहे आपल्याकडे. बाकी सगळं सोडा. व्यक्तीनं शरीराला धरून ठेवलेलं आहे. या शरीराला मी म्हणतो माणूस. शरीराशी एवढं अत्यंत घट्ट असं तादात्म्य करून ठेवलंय की शरीर म्हणजेच मी आहे असं समजतो माणूस. परंतु हे शरीर मी नाही महाराज. ओळखा स्वतःला, मी कोण आहे. स्वतःच्या मनाला विचारा की मी कोण आहे. मी शरीर नाही आणि हेच खरं आहे. तुम्ही डॉक्टर कडे जाता, दवाखान्यात जाता का? काही दुखायला लागलं की माई दवाखान्यात जाता ना. डोकं दुखत असेल तर डॉक्टरला जाऊन काय सांगता? हा माझं डोकं दुखतंय. काय म्हणता? माझं डोकं दुखतंय. नाही, तुमच्याकडे वेगळं म्हणतात. डॉक्टर मी डोकं दुखतोय असं म्हणता का? डॉक्टर मी हात दुखतोय आता म्हणता का? तुम्ही नकार देत जायचा, मी सांगते फक्त. डॉक्टर मी गुडघे दुखतोय आता असं म्हणता का? डॉक्टर मी फार पोट दुखतंय. मग डॉक्टर माझं पोट दुखतंय. डॉक्टर माझा हात दुखतोय, माझा पाय दुखतोय. डॉक्टर माझं मी अंग दुखतोय असं म्हणत नाही, माझं अंग दुखतोय. याचा अर्थ महाराज मी डोकं नाही, मी हात नाही, मी पाय नाही, मी पोट पाठ शरीर काहीच नाही. मी शरीर नाही हे यातून सिद्ध होतं. मी शरीर नाही, माझं शरीर आहे.
मी शरीर नाही मग मी आहे कोण? बोला. विचारी मना तुझी शोधोनी पाहे. अरे मना विचार, शोध स्वतःला, मी आहे कोण? मी कोणी माहितच नाहीये तुला. अर्थात मी शरीर नाही हे व्यवहारातही कळते महाराज आपल्याला. अर्थात मी शरीर नाही मग मी आणि हे शरीर हे दोन्ही वेगळं वेगळं काहीतरी आहे. मग ते मी कोण आहे त्यालाच ओळखायचं आहे आणि शरीराला त्यागायचं आहे. मग या शरीराला नकळतपणे सुद्धा मी समजून याच्यावर आसक्ती ठेवणारा जो कोणी व्यक्ती आहे त्याला धृतराष्ट्र असं म्हणतात. मग आपल्यापैकी किती धृतराष्ट्र आहेत? बराच सगळी जगत सगळी दुनिया धृतराष्ट्र आहे आणि आंधळी कळतच नाही काही. बघा ना, जगामध्ये एवढी आश्चर्य आहे. राजा युधिष्ठिराला यक्षानं प्रश्न विचारला की महाराज सगळ्यात जास्त मोठं आश्चर्य काय आहे? आपल्याकडे जे सप्ताश्चर्य आहेत ना, याच नका तुम्ही पिपुडी वाजवू. हे सप्ताश्चर्य नाहीये, सगळ्यात मोठं आश्चर्य ऐका. राजा युधिष्ठिराने सांगितलं महाराज मला एका गोष्टीचं परम आश्चर्य वाटतं की गावात एखादा माणूस मेला की त्या मेलेल्याला बाकी लोक उचलतात, रडत रडत घेऊन जातात, राम नाम सत्य करतात आणि तिकडे त्याला जाळून येतात. तरी यांना कळत नाही की आपल्याला एक दिवस जाळलं जाणार आहे. आपला एक दिवस मृत्यू आहे. मृत्यू परम सत्य आहे, सगळ्यांना माहित आहे. तरी सगळे लोक केवळ केवळ आणि केवळ प्रपंचातच रमलेले आहेत. याच्यापेक्षा मोठं आश्चर्य काय आहे? सगळ्यांना दररोज माहिती आपल्याला मरायचे, तरीही प्रपंचात निषदिन लागलेलं आहे. अशा लोकांना धृतराष्ट्र म्हटलं जातं. मग हा तोच धृतराष्ट्र आहे जो की आपल्या पुत्रावरती मोहित आहे, पुत्रावरती आसक्त आहे. हे आसक्ती फार भयंकर आहे महाराज. आमचे साधू लोक सांगतात, ध्यान देऊ नाही का बरं का, आमचे साधू लोक म्हणतात आसक्ती आसक्ती है तो जा क्यों नहीं सकती. तिला घालवा महाराज पहिलं. ही आसक्ती फार भयंकर आहे, माणसाला खड्ड्यात घालते. ही वासना फार प्रबळ आहे, प्रबळ आहे. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला महत्वाकांक्षा जीवनामध्ये जन्म झाल्यापासूनच तडफड सुरू होते. मला हे पाहिजे, मला ते. आणि हा पाहिजे शब्द शेवटपर्यंत संपत नाही. मला एक सांगा, जन्म घेऊन आले तेव्हा काय आणलं होतं सोबत? किती रोकड आणलं? माय किती तोळा सोनं आणलं होतं? नाही. काय आणलं होतं येताना? किती खिशे भरून आले होते धन घेऊन? महाराज खिशाचं सोडा, महाराज कपडेच नव्हते अंगावरती, असेच आलो होतो आम्ही. कपडे सुद्धा नव्हते, हे नाव सुद्धा दुसऱ्यानं दिलं. कपडे घेऊन आलो नव्हतो तर खिसा कसला? आणि मरायच्या वेळी खिसा जरी असला तरी खिशात 1 रुपया सुद्धा घरातले टाकत नाही. एवढं धन कमवलं, शेवटी डोक्यावर 1 रुपया चिटकून देता जा मत. ही संसाराची वास्तविकता आहे महाराज, ओळखा. हे जग आहे, ज्याला पुत्र पुत्र म्हणतात तोच एक दिवस आग लावणार आहे आपल्याला. ओळखून घ्या. जन्म घेऊन आलो तेव्हा काही नव्हतं खिशामध्ये, खिसाच नव्हता. मरतानाही हा खिसा रिकामा आहे, पण महाराज अवघ आयुष्य हा खिसा भरण्यातच जात. पण हा खिसा काही भरत नाही. एवढा मोठा खड्डा आहे, किती टाका कमी पडतंय. आयुष्य वाया जाते महाराज. लक्षात आलं पाहिजे कशा करता आपण जीवन घेऊन आलो आहोत. काय फक्त खायला प्यायला झोपायला आलो का? कशा करता आलो? ज्या करता आलो ती गोष्ट करा, नाहीतर हे असं जीवन वाया गेल्यानंतर पश्चाताप करायला सुद्धा संधी मिळणार नाही. हा काळ येईल आणि असाच उचलून यमपुरीला घेऊन जाईल. त्याकरता भगवंताच्या नामाची सवय लावा. मरायच्या वेळी लोक एकटे पडतात महाराज, कोणी नसतं जवळ. मृत्यूच्या वेळी कोणी नसतं जवळ. म्हातारपणी वृद्धावस्था जी येते ना, ती जरा पुरंजन उपाख्यानात आहे. ती जरा एवढी भयंकर आहे, कुणीही त्याला प्रिय वाटत नाही. ती जरा कोणालाच नकोय, ती व्याधी कोणालाच नकोय, वृद्धावस्था कोणालाच नकोय. लोक म्हणतात देवा लवकर उचल, लवकर उचल, मला लवकर घेऊन जा देवाला, असं लोक म्हणतात. कोण किती दिवस ठेवते अजून देव काय? तुमच्यापैकी कोणाचं असं म्हणणं आहे?
लवकर उचला देवा, लवकर उचला. कोणाकोणाचं म्हणलंय बोला. नाही महाराज, बघा जे लोक म्हातारी आहेत ना, ज्यांचं शरीर आता काम करत नाही, ते सगळे ओरडतात मोठ्या मोठ्यानं, देवा मला उचल लवकर, उचल लवकर. त्यांना विचारायचं, तरुणपणी असं म्हणले का कधी देवाला मला उचल? हा महाराज, तरुण अवस्था, युवावस्था, ज्या वयामध्ये शरीरामध्ये सामर्थ्य आहे, शक्ती आहे, अशा वेळी तुम्ही देवाला मला उचल असं कधी म्हटले नाही. आता तुम्हाला जगणं नकोय असं नाहीये, तुम्हाला शरीरानं मिळणारी जी व्याधी आहे, शरीराचा जो त्रास आहे ते नको आहे. शरीराची व्याधी आज जरी दूर केली तरी तुम्ही जगायची इच्छा करताल. त्यामुळे जीवन नकोय असं नाहीये, व्याधी नकोय असंही महाराज. व्यक्ती फक्त आणि फक्त स्वार्थपरक जीवन जगतो आणि हा आहे धृतराष्ट्र. म्हणून जीवनामध्ये एक संदेश आजच्या कथेतून घेऊन जायचा महाराज. जीवनाचं अंतिम सार केवळ आणि केवळ भगवंताचं नामचिंतन आहे. तेवढंच एक धन तुमच्या सोबत बांधून द्यायची सोय देवानं केलेली आहे. बाकीचं धन बांधायची सोय टेम्पो, ट्रॅक्टर, गाड्या काही लागलेल्या नाहीये. लक्षात ठेवा, केवळ नाम भजनही आहे, तेच धन तुमच्या सोबत बांधून दिलं जाईल. त्याचं किती बांधताय, किती मोठी बँक तुम्ही सुरू केली आहे, नाम हरिनामाची बँक. कोणाकोणाचं हरिनामाच्या बँकेत खातं आहे? कोणाचंच नाही महाराज. आता लगेच जायचं घरी तातडीनं, हरिनामाच्या बँकेत खातं खोलायचं आणि दररोज हरिनामाच्या बँकेमध्ये पुंजी जमा करत जायची. तीच पुंजी शेवटी कामाला येणार आहे, ही बँक येणार नाही. लक्षात ठेवा. त्याच्यामुळे धृतराष्ट्रासारखं जीवन जगायचं नाही महाराज. धृतराष्ट्राचे 100 मुलं होते. किती? 100 पोरं. आणि मरायच्या वेळी एकही मुलगा जवळ नाही, एकही मुलगा अग्नी द्यायला नाही. आपली काय अवस्था आहे मग? 100 पोराचा बाप अशा अनाथ प्रकारे गेला, आपल्याला कोण विचारते महाराज? हा धृतराष्ट्र 100 मुलं मेल्यानंतर भीमाची कुत्र्यासारखी भाकर खात होता. त्याच्यामुळे आपण आपली कथा काही गायची नाही कुठे महाराज. केवळ भगवंताचं भजन करायचं. काहीही दुःख असू द्या जगामध्ये, सगळ्या दुःखावर एकच औषध, ते म्हणजे भगवंताचं नाव. भगवान कृष्ण एवढं समजावून सांगतात. धृतराष्ट्राच्या डोक्यात काही उजेड पडेना महाराज, कारण की उजेड येण्याकरता दरवाजे लागतात, ते सगळे बंद आहेत. धृतराष्ट्राने कान बंद केले. आता आधी डोळे बंद होते, आता कान बंद केले. सगळं संपलं. भगवान कृष्ण एवढं सांगतात, ऐकत नाही. तिकडे दुर्योधन एवढं स्वागताची देवाची तयारी केली होती, एवढी स्वागत सत्कार आदि त्या ठिकाणी आतिथ्य केलं भगवंताचं एक त्या ठिकाणी, पण भगवंताने काहीही स्वीकारलं नाही. दुर्योधन शेवटी देवाला बंदी बनवण्यास निघाला. भगवान परमात्म्याला बंदी बनवण्याचं सामर्थ्य केवळ भक्तात आहे महाराज, आतताईमध्ये नाही. भगवान श्रीकृष्ण दुर्योधनाचा मेवा त्यागून निघाले कुठे महाराज? महात्मा विदुर यांच्या घरी. विदुर महाराजांची पत्नी भगवंताचं फार प्रेमानं स्वागत करते, प्रेमानं देवाला अत्यंत प्रेमपूर्वक जेवू घालते, फळ खाऊ घालते महाराज. फळ खाऊ घालताना काय करते? केळ आहे हातामध्ये, केळाचे छिलके काढते महाराज. आतमध्ये असणारं जे केळ आहे ते केळ उचलते आणि कचऱ्याच्या डब्यात टाकून देते आणि हातामध्ये असणारं केळाचे जे छिलका आहे तो देवाला खायला देते. भगवान कृष्ण एवढ्या प्रेमानं घेतात, कारण प्रेमामध्ये विभोर झालीये, तिला कळेच ना नेमकं काय करायचं असतं. एवढी प्रेमामध्ये विभोर झाली आणि भगवान कृष्ण ही प्रेमामध्ये एवढे वाहून गेले की त्यांनाही कळेना की मी केळ नाही, केळाचा छिलका खातोय. याला म्हणतात महाराज प्रेम. ही प्रेमी व्यक्ती जो कोणी आहे त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला दुसरं काही जगात दिसावंच नाही, हे वास्तविक प्रेम आहे. महात्मा विदुर आणि त्यांची पत्नी देवाची एवढी प्रेमानं सेवा करते, तर भगवान परमात्म्याला प्रेम ही सर्वथा प्रिय आहे. तुम्ही प्रेमानं काहीही द्या, भगवंत स्वीकार करतो. प्रेम नसेल तर दुर्योधनालाही लाथाळून भगवान येतात. म्हणून सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई.
प्रकारे दुर्योधनाचा मेवा त्याग करून भगवान विदुराच्या घरचा केवळ साधा आहार ग्रहण करतात, शाक सब्जी ग्रहण करतात. भगवान परमात्म्याला प्रेम हवं आहे महाराज, इतर कोणत्याच वस्तूची अपेक्षा नाहीये देवाला. एवढ्या गोड एवढी सुंदर कथा ऐकल्यानंतर राजा परीक्षित अत्यंत भावुक होऊन गेले. आणि महाराज किती गोड गोड कथा सांगितली बरं तुम्ही 7 दिवस. आता मला एक अशी कथा ऐकायची इच्छा आहे जो की भगवान परमात्म्याचा एक मोठा भक्त आहे आणि नुसताच भक्त नाही तर तो देवाचा खूप छान असा मित्र सुद्धा आहे. असा कुणी आहे का? तर त्या एका ब्राह्मण मित्राची कथा या ठिकाणी शुक महाराजांनी सांगितली. म्हणतात महाराज, पोरबंदर गावामध्ये एक ब्राह्मण निवास करतो. श्रीमद भागवतामध्ये या ब्राह्मणाचं नाव आलेलं नाही, परंतु पोरबंदर मध्ये एकच ब्राह्मण आहे आणि बाकी इतर पुराणांच्या आधारावर त्या ठिकाणी या ब्राह्मणाचं नाव पाहिलं जातं. तो ब्राह्मण म्हणजे महात्मा भक्त सुदामा महाराज. भगवान परमात्म्याचा एकनिष्ठ भक्त, भगवंताचा जीवापेक्षाही प्रिय असणारा, जीवाचा जीवलग मित्र. अशा प्रकारे भगवान परमात्मा याच्या या दिव्यतम भक्तीचाही खूप सुंदर असा आनंद घेतात. ही चरित्र कथा अशी येते, सांगितलं की पोरबंदर गावामध्ये महात्मा सुदामा ब्राह्मण आहे आणि ब्राह्मण धर्माप्रमाणे आचरण करणारा आहे. तप, शौच, नियम, आचरण जे भगवान परमात्म्याने गीतेमध्ये सांगितलं की ब्राह्मणानं काय केलं पाहिजे, ते ब्रह्मकर्म स्वभावजम. ब्राह्मणाचं स्वाभाविक कर्म आहे की ब्रह्म मुहूर्तामध्ये उठा, नित्य नियमानं संध्या वंदन करा, गायत्री मातेची उपासना करा, हवन करा, स्वाध्याय, भजन, यजन, याजन, शास्त्र शिकणे आणि शास्त्र शिकवणे हेच ब्राह्मणाचं कार्य आहे. आणि म्हणून ब्राह्मणाने हेच कर्म केलं तर त्याचा हा धर्म पाळला की तर तो भगवत धामालाच प्राप्त होतो. कारण महाराज स्वे स्वे कर्मण्य भिरतो संसिद्धिं लभते नरः. जो व्यक्ती आपल्या आपल्या स्वधर्मामध्ये आरूढ आहे तो लवकरात लवकर सिद्धीला प्राप्त होतो. स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावह. वाह महाराज, काय सांगितलं देवानं. म्हणतात स्वधर्माचं पालन केलं तर श्रेय प्राप्ती होते, परधर्म महाराज भयंकर आहे, भयावह आहे. जर तुम्ही परधर्माचं पालन केलं तर भयंकर परिणाम सापडतील. धर्म शब्दाचा अर्थ जाणून घ्या महाराज, भ्रमात काही राहू नका. धर्म म्हणजे काही हिंदू, मुस्लिम, ईसाई, शीख, जैन, पारसी काय काय असतील ते नाव, याला धर्म म्हटलेलं नाही. धर्म म्हणजे धारयती इति धर्मः, म्हणजे ज्या संपूर्ण चराचराला ज्याने धारण केलेलं आहे तो म्हणजे धर्म आहे. आणि संपूर्ण चराचराला केवळ परमात्म्याने धारण केलेलं आहे, म्हणून त्या परमात्म्याला इथे धर्म म्हटलेलं आहे. आणि धारयति अनेन इति धर्मः, म्हणजे तो धर्म स्वरूप परमात्मा जो आहे त्याला जाणण्याकरता जो मार्ग दिलेला आहे साधू संतांनी, त्या मार्गाला सुद्धा धर्म असं म्हटलेलं आहे. आणि तोच आपला धर्म म्हणजे वैदिक सनातन धर्म आहे. सनातन म्हणजे सत्य, जो त्रैकालिक अबाधित आहे. 3 काळामध्ये अबाधित, पूर्व काळामध्ये होता, आत्ताही आहे आणि भविष्यामध्येही तोच फक्त राहणार आहे. हा एकमात्र सनातन वैदिक धर्म. आणि हाच धर्म आपल्यासाठी पालन करण्याजोगा आहे. यानं 4 आश्रम दिले, 4 वर्ण दिले की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. स्वधर्माचं पालन केलेला कोणताही माणूस आपल्या आपल्या सिद्धीला प्राप्त होतो. म्हणून ब्राह्मणाने ब्राह्मणाचं काम केलं पाहिजे, क्षत्रियानं क्षत्रियाचं. कोणीही कोणाचं काम केलं तर काहीही मिळत नाही. आणि ब्राह्मणत्वामध्ये असणारा, आरूढ असणारा ब्राह्मण सुदामा सदा सर्वदा आपल्या कर्मामध्ये आरूढ आहे.
नित्य नियमानं सदा सर्वदा भगवंताच्या नामचिंतनामध्ये तल्लीन आहे, शास्त्र चिंतनामध्ये आरूढ आहे, नीती नियम परायण आहे. महात्मा सुदामा. पण परिस्थिती कशी आहे महाराज बघा. जसं की भगवंतानेही सांगितलं की ब्राह्मण स्वाभाविक धनहीन असतात. त्याचं कारण एक आहे, कारण निस्पृह जीवन जगतात. धनहीन असण्याचा असा अर्थ लावायचा नाही की त्यांच्याकडे फार गरिबी आहे. सदा सर्वदा अंतःकरणामध्ये संतुष्टी आणि भगवंत परमात्म्याचं नामचिंतन याच्यापेक्षा मोठी धनश्री काही नाहीये. आणि ही धन, हे धन ज्यांच्याकडे आहे त्यांच्यापेक्षा श्रीमंत कोणी नाहीये. आमच्या तुकोबाऱ्यांना काय म्हणतात? श्रीमंत. श्रीमंत शब्द वापरलाय त्यांना. लोक म्हणतात तुकोबाऱ्यांच्याकडे काही नव्हतं, जे होतं ते लुटून दिलं आणि सगळं लुटल्यानंतर त्यांना श्रीमंत जग म्हणायला लागलं. त्याचं काय कारण आहे महाराज? ही जगाची भौतिक श्रीमंती नाही, ही सगळी भगवत नामाची जी श्रीमंती आहे त्या श्रीमंतीवरूनच जगामध्ये अमर होऊ शकतात लोक. आणि मग या ठिकाणी सुदामा महाराजांच्याकडे भगवत नाम चिंतनाची अमेरी आहे आणि त्याच्यावरती ही फकीरी फार सुंदर आहे. कारण याच्यापेक्षा सुखच नाही जगामध्ये कुठं. त्यांच्याकरता काय कसं आहे? जो सुख पायो हरि भजन में, जो सुख पायो राम भजन में, वो सुख नहीं अमीरी में. मन लागो मेरो यार फकीरी में. जो सुख पायो राम भजन, राम भजन, हरी भजन, भगवंताच्या भजनामध्ये जे सुख मिळालं असं सुख कुठेतरी मिळालं का मला? असं मस्त फकिरीमध्ये जगावं व्यक्तीनं. जीवनामध्ये काहीही संग्रह केलेल्या व्यक्तीला सुख मिळत नाही, पण अपरिग्रह राहणारा आरामात झोप घेतो महाराज. बघा फुटपाथ वरती लोक, ज्यांच्याकडे घर नाही राहायला, उद्याची काय रोटी मिळेल की नाही माहित नाही, पण आरामात झोपा घेतात. शेजारून गाडी निघून गेली तरी कळत नाही. मोठ्या मोठ्या बंगल्यामध्ये राहणारे करोडपती अरबपती माणसं झोपीची गोळी घेतात तरी झोप येत नाही महाराज. का? धन आहे ना, धन झोपू देत नाही महाराज. रात्री चोर आला, दरोडे पडले, सगळं लुटून गेलं, मग कसं होईल? भीती आहे महाराज, कशी झोप लागणार आहे? म्हणून ही फकीरी फार मस्त आहे. आणि सुदामा महाराजांची कुटी बघायची आत जाऊन. कशी आहे कुटी? सुदामा महाराजांच्या कुटीत जायचं तुम्हाला? जायचं का? मी घेऊन जाईन तुम्हाला. यायचं? या या झोपडीत माझ्या, हे या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. आमची झोपडी फार प्रिय आहे महाराजाला. कशी आतून बघा. आपले सुदामा महाराज झोपडीत राहतात. आणि झोपडी कशी आहे? आज जाऊन पाहिलं कशी आहे झोपडी? भूमीवर पडावे, जमिनीवर पडायचं. काही पलंग नाही आमच्याकडे. अहो जमीनच आहे, अंथरूण टाकायलाच काही नाही. घरात घोंगडी सुद्धा नाही, असं आहे. भूमीवरी पडावे. आणि पडल्या पडल्या लगेच तारे दिसतात महाराज. आपल्या घरातून दिसतात तारे?
माय कोणाच्या घरातून तारे दिसायले नाही दिसत? का नाही दिसत? अहो महाराज, काही लोक काय करतात, ते कृत्रिम तारे आणून छताला लावतात. कृत्रिम तारे ते छताची शोभा वाढ, काही शोभा वाढायची. आमचे नैसर्गिक तारे बघा, कारण महाराज छतच नाही तर तारे, तर छताला शोभा कुठून दे? छतच नाही, वर बघितलं बस मोकळं आभाळच आहे. अशी कशी झोपडी महाराज तुमची? छतच नाही, अशीच आहे. पण कसे हरिनाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. आणि बरं, झोपडीत येण्याकरता कोणाला विचारायची पुसायची गरज नाही. उठा लगेच तोंड घेऊन निघा. राजापुढे जायचं कसं? कुठे आला लगेच तोंड घेऊन, असं लोक म्हणतील. राजापुढे जायला मज्जाव, पुढे जाऊ नको. महाले बिछाने कंदील श्यामदाने आम्हा जरी न माने या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. आमच्याकडे असं काही नाही महाराज. मला जे तुम्हाला पाहायला मिळतं आमच्याकडे काही नाही. आम्ही गरीब माणसं आहे, पण तुम्ही या प्रेम मात्र भरपूर मिळेल. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा. हे येता तरी सुखे या, जाता या झोपडीत माझ्या. यायला भीती नाही, जायला भीती नाही, सहज या, मनानं या, प्रेमानं या. अशी झोपडी आहे सुदामा महाराजांची. एवढी गोड झोपडी महाराज कुठे पाहिलीच नाही. एवढं आनंद, एवढं प्रेम. मग तुमच्याकडे आहे तरी काय? धन काय तुमच्याकडे? पायोची मैंने राम रतन धन पायो, पायोजी मैंने. महाराज असं राम रत्न धन मला प्राप्त झालेलं आहे. असं धन मिळालं की असं धन मिळाल्यानंतर दुसरं धन मिळायची आता गरजच उरली नाही. भगवंताच्या नामाचं धन असं मिळालं की आता मला कायम स्वरूपी पुरणार आहे असं धन आहे, कधी संपतच नाही. जन्म जन्म की पूंजी पाई, जन्म जन्म की, जन्म जन्म की, जन्म जन्म की, जन्म जन्म की पूंजी पाई. जग में सभी खोवाया, पायो जी मैंने राम रतन धन पायो. महाराज असं रत्न धन, राम रत्न धन मला असं मिळालं की जन्म जन्म कितीही वापरलं तरी संपत नाही, वाढतच जाते. आपल्या धनाला कुलूप लावावं लागतं महाराज. कडी, कोंडा, कुलूप काय काय लावावं लागतं. आमच्या धनाला भीतीच नाही कशाची. असं धन आहे, खर्चही होत नाही, चोरी पण होत नाही महाराज. खर्चे न खोटे चोर न लूटे, खर्चे न खोटे चोर न लूटे. दिन दिन बढ़त सवायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो. चोरी पण होत नाही हे धन आणि खर्चही होत नाही असं धन सुद्धा
सुदामा महाराजांच्याकडे आहे म्हणून अशी गोड झोपडी बनवून आम्ही राहतो. घरात भांडण नाही, जेवण कशात करायचं तेच माहित नाही, ताट नाही मला खायला. बरं खायला त्यावेळी जेवण सुद्धा नाही, घरात धान्याचे पोते नाही, धान्य नाही, धान्याचा एक कणही नाही, काहीच नाही घरामध्ये. अशा प्रकारे या झोपडीमध्ये काहीही नसताना समाधान मात्र पूर्ण आहे, आनंद आहे. पण कसंय महाराज, आई ती आई असते शेवटी. सुदामा महाराजांची पत्नी देवी सुशीला ती म्हणते, महाराज आपण दोघी उपास करू काही हरकत नाही, पण माझ्या लेकरांची उपासमार झालेली मला काही पाहावत नाही. आई किती उपाशी राहील पण लेकराला उपवाशी ठेवू शकत नाही. देवी सुशीला प्रार्थना करते की हे स्वामी काहीतरी असं आणा, माझ्या लेकराला काहीतरी द्या. भक्त सुदामा म्हणतात की देवी अनायासे अयाचितपणे जे काही येईल त्याचाच स्वीकार करायचा हा आपला ब्राह्मणाचा धर्म आहे, काही मागायचं नाही. जशी देवाची इच्छा आहे तसंच राहायचं हा आपला धर्म आहे. देवी सुशीला शांत बसते, पण तरी आईचं अंतःकरण महाराज शेवटी परत एकदा बोलते की महाराज मी ऐकलं आहे की तुमचे एक मित्र आहेत जे की द्वारिकाधीश आहेत, द्वारिकेचा राजा आहे. मग द्वारिकेचा राजा असणारा मित्र, त्यांच्यासारखा मित्र एवढा असताना तुमच्याकडे एवढी गरिबी, हे काही बरं दिसत नाही. सुदामा महाराज म्हणतात की एवढा चांगला मित्र आहे ते खरंय, पण मला त्याच्याकडून काहीच नको, कारण की घेणं आणि देणं सुरू झालं तर मैत्रीच्या नात्यात प्रेम कमी होतं आणि हे मला नको आहे. म्हणून हे सुशीले मी माझ्या मित्राकडे जाऊ शकत नाही, त्याच्या दर्शनाची इच्छा असूनही मी जात नाही. देवी सुशीला म्हणते महाराज तुम्ही जाऊन काही मागू नका आणि काही त्यांच्याकडून आणू पण नका, त्यांच्याकडून काही आणण्याची अपेक्षाही ठेवू नका, परंतु हे महाराज तुम्ही तुमच्या मित्राला कमीत कमी भेटायला तरी जा. एवढे वर्ष झाले ज्या मित्राचं तुम्ही एवढं भजन करता, ज्याचं ध्यान चिंतन करता, तुमच्या त्या द्वारिकाधीश मित्राला एकदा फक्त भेटायला जा महाराज. जसं नाव ऐकलं द्वारिकाधीश, भेटायला जायचं जसं ऐकलं महाराज, सुदामा महाराज उतावळे झाले. कधी उठतो कधी पळतो आणि द्वारिकाधीशाला भेटायला जातो. बस सुदामा महाराज लगेच पळायला लागले. पण 4-5 पावलं पळून झाल्यानंतर तत्काळ लक्षात आलं की आता असं मोकळ्या हाताला देवाकडे कसं जायचं, काहीतरी घेऊन गेलं पाहिजे ना महाराज. कारण खरंय बरं का महाराज, देवाकडे जाताना, गुरुकडे जाताना, साधू संतांकडे जाताना मोकळ्या हाताने जायचं नाही. सदा सर्वदा काहीतरी एक साखरेचा दाणा तरी घेऊन जायचा, हा आपला नियम आहे. सुदामा महाराज म्हणतात की मी मोकळ्या हाताने जाऊ कसा, त्यापेक्षा जातच नाही. सुदामा महाराज उलट्या पावलानं परत आले. देवी सुशीला म्हणते काही हरकत नाही, मी ब्राह्मणी आहे, मी भिक्षा करून काहीतरी आणेन. शेजारच्या मावशीकडे गेली, म्हणे मावशी माझे स्वामी द्वारिकाधीशाला भेटायला चालले, तुझ्याकडे काही असेल तर दे ना जरा, माझे स्वामी मोकळ्या हाताने जायला नको म्हणतात. मावशी म्हणते थांब थोडीशी, तुझी परिस्थिती जशी मी पण तशी, पण त्यात थोडी बरी होती मावशी. घरात गेली, एक पसाभर तांदूळ घेऊन आले महाराज. तांदूळच म्हटले, तंडूल असाच शब्द भागवताने वापरला. तंडूल म्हणजे तुटलेले तांदळाचे दाणे, कण्या. अक्षत म्हणजे नक्षत, न तुटलेले जे असतात तांदूळ त्याला अक्षत असं म्हणतात. परंतु हे क्षती झालेले तुटलेले तांदूळ होते, पसाभर दाणे फक्त घेऊन आली सुशीला घरामध्ये. कसे तरी त्याला कोरडे कोरडे भाजून घेतले. द्यायचं कशात, काही डबे आहेत का महाराज आपल्याकडे, द्यायला काहीच नाही. काय देऊ म्हणून सुशीलेनं आपली साडीचा एक छोटासा कोपरा फाडायला काही वेळ नाही लागला महाराज. फार क्षीण झालेला कपडा त्याला सहज फाटला गेला. त्याच्या एका कोपऱ्यामध्ये कुठेतरी एक पोटली ती बांधून दिली. सुदामा महाराजांनी ती पोटली आपल्या कमरेला खोचली आणि मित्राला भेटायला निघाले, द्वारिकाधीशाकडे निघाले, द्वारिकेला. अशा प्रकारे द्वारिकेला निघालेले भक्त सुदामा भगवंताचं निरंतर भजन करत चालले आहेत. भगवान परमात्म्याचं भजन करत सुदामा महाराजांचं जे चरित्र आहे यामध्ये याचंही वर्णन केलं महाराज. हा ब्राह्मण कसा आहे, शरीर क्षीण आहे,
अत्यंत दुर्बल आहे शरीर, अंगावरती मलिन वस्त्र आहे, जनेऊ सुद्धा मलिन आहे, चेहरा मलिन आहे, खूप दिवसापासूनची भूक पोटात बसलेली आहे, किती दिवस झाले खाल्लं नाही माहित नाही. अशा प्रकारे ब्राह्मण सुदामा भगवंताच्या भेटी करता प्रेमानं आकुळ व्याकुळ होऊन सजल नेत्रांनी भगवत धामाला निघाले. हे नाथ, हे नारायण, हे दयानिधान, हे कृष्ण करुणा सिंधू, दर्शन दे देवा, असं म्हणून द्वारिकाधीशाच्या द्वारापर्यंत पोहोचले. इथे जी कथा येते, लोक जी कथा सांगतात, असं काहीच झालं नाही महाराज की अरे द्वारपालो कन्हैया से कह दो. भागवताने स्पष्ट नाही म्हटलं, लक्ष देऊ नये का त्या ठिकाणी अरे द्वारपालो कन्हैया से कह दो असं काही झालेलं नाहीये. प्रसंग असा नाही की द्वारपालांनी अडवलं. द्वारपालांची एवढी काही हिंमत आहे, भगवान श्रीकृष्णाचे द्वारपाल आहेत, हे भगवंताच्या भक्ताला अडवू शकत नाही, त्यांच्यात एवढी हिंमत नाहीये. कारण भगवान परमात्मा विप्रधेनु सुरसंत हित म्हटले देवाला. भगवान कृष्ण गायीचे आणि ब्राह्मणाचे फार मोठे भक्त आहेत. त्यांनी अगोदरच द्वारपालाला सांगून ठेवलेला आहे, जो कोणी ब्राह्मण माझ्या द्वाराशी येईल त्याला सरळ महालात घेऊन यायचं. महाराज, ही खरी गोष्ट आहे. कोणत्याही द्वारपालाने त्या ठिकाणी सुदामा महाराजांना अडवलेलं नाही. ही कथा जी सांगितली जाते ती रंगवली जाते. द्वारपालांनी सुदामा महाराजांची काही गंमत केली नाही, त्यांच्याशी काही चेष्टा मस्करी केलेली नाही. भगवान श्रीकृष्ण भगवान परमात्मा अंतर्यामी आहेत. जेव्हा भक्त सुदामा देवाच्या दर्शनाकरता निघाला तेव्हापासूनच भगवान आपल्या भक्ताच्या स्वागताची तयारी करून बसले होते. भगवान कृष्णांना जसं कळालं की माझा भक्त आलेला आहे, भगवान कृष्ण अत्यंत सजल नेत्रांनी पळत 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 तिकडून आले. भगवंताच्या पायातली पादत्राण निघून गेली, अंगावरती असलेलं उत्तरीय भगवंताचं निघून गेलं, गळ्यातल्या माळा निघून पडल्या, डोक्यातला मुकुट खाली गळून पडला. माझा भक्त, माझा सखा समोरून आलेला आहे. या भावाने आपन्न झालेले भगवान परमात्मा आपल्या सख्याला पाहण्याकरता धावत धावत निघाले. बघा महाराज, जो भक्त भगवंताच्या भेटीला आलेला आहे त्या भक्ताच्या भेटीची ओढ भगवंताला सुद्धा असते. परमात्मा धावत धावत आपल्या भक्ताच्या भेटी करता पळत पळत निघाले. सुदाम्यानं भगवंताला पाहिलं, भगवंताने सुदाम्याला पाहिलं. बस महाराज, याच्या पुढे कथा वर्णन करणं कोणत्याही कथाकाराला शक्य नाही. एवढा गोड भाव महाराज, ज्या दृष्टीमध्ये झोप नाहीये, ज्या दृष्टीमध्ये दुसरं स्वप्न नाहीये, ज्या डोळ्यामध्ये दुसऱ्या कोणत्या गोष्टीची आस नाही, केवळ भगवंताच्या दर्शनाची आस धरलेला हा भक्त सुदामा भगवंताच्या भेटीनं तृप्त झाला. नेत्र तृप्त झाले, कंठ हृदय पवित्र झालं, कर्ण तृप्त झाले, संपूर्ण देह तृप्त झाला. संपूर्ण देहातून रोम रोमातून केवळ कृष्ण 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 शब्द निघू लागला. भगवान परमात्मा अत्यंत भावुक होऊन गेले. दोन्ही भक्त, दोन्ही भगवंताचे हे भक्त. बघा, भक्त भगवंताचा भक्त जरी असला तरी भगवंत सुद्धा भक्ताचा भक्त होऊन जातात. भगवान म्हणतात, असे जे भक्त आहेत ना, असे जे दास आहेत माझे, जे रात्रंदिवस केवळ देवाचं भजन करतात, अशा सेवकाच्या पायाची धूळ उडून जर माझ्या अंगावरती लागली तर मी पवित्र होऊन जाईल, असं भगवान म्हणतात. म्हणून भगवान परमात्मा स्वतः भक्ताच्या पाठीमागे पळत असतात की त्याच्या पायाची धूळ माझ्या अंगावर उडाली तर बरं होईल. केवढा गोड भाव आहे महाराज. भगवान परमात्मा आणि भक्त सुदामा दोघे भेटले, एकमेकांना प्रेमानं भेटले. भगवान सुदाम्याचा हात धरतात, घरात नेतात. महालाच्या आतमध्ये गेल्यानंतर सुदाम्याला सिंहासनावर बसवलं. सुदाम्यानं काहीच पाहिलं नाही महाराज, ना सिंहासन दिसते, ना महाल दिसतोय, ना दासदासी दिसते. सुदाम्याला दिसते फक्त आणि फक्त भगवान श्रीकृष्ण. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं पाहायचंच नाही जगामध्ये, फक्त कृष्ण कृष्ण. भगवान श्रीकृष्ण सुदाम्याचे पाय धुतात महाराज. कशानं? खाली पात्र मांडलं आणि भगवान कृष्ण डसाडसा रडू लागले. आपल्या डोळ्यातल्या पाण्यानंच भगवान परमात्म्याने सुदाम्याचे पाय धुवून काढले महाराज. केवढे मोठे भगवान परमात्मा आपल्या भक्ताचे सेवक आहेत, ब्राह्मणाचे भक्त आहेत. ब्राह्मणाची सेवा करण्याचं व्रत भगवंतानं घेतलेलं असतं. सुदामा महाराजांना काही खबर नाही महाराज, हे काय चाललंय काही घेणं देणं नाही. बस भक्तीमध्ये डुबून गेलेले आहेत.
काय चाललं आहे काहीही लक्षात येत नाही. अशा प्रकारे भगवान परमात्मा आणि भक्त सुदामा दोघे एकमेकांच्या मध्ये डुबून गेले. देवी रुक्मिणी पंचपक्वान्नाचं थाली वाढते. दोन्ही मित्र अत्यंत प्रेमानं जेवण करतात. खूप वेळ गप्पा मारल्या. गप्पा मारून झाल्यानंतर भगवान कृष्ण म्हणतात की हे सुदामा, तू आला, मला माहिती आहे तू मोकळ्या हाताने आला नसशील. माझ्या बहिणीनं काहीतरी दिलं असेल, नक्कीच काहीतरी दिलं. मला माहिती आहे माझी बहिणी फार चांगली आहे. माझ्यासाठी काय दिलं तिने, दे लवकर माझ्याकडे. सुदामा पाहतो की देवा तुला काय देऊ मी, तुझ्याकडे काय कमी आहे तुझ्याकडे, मी काही देऊ शकत नाही देवा, माझ्याकडे काही नाही. म्हणून सुदामा कमरेला बांधलेली ती धान्याची पोटली लपवून ठेवते. महाराज भगवंताने पाहिलं, काय लपवतो सुदाम्या, दे इकडे दे, आण माझ्याकडे दे. भगवंताने ती पोटली जोरदार खेचली. महाराज तिकडून सुदामा ओढतोय, इकडून भगवंत ओढतात. त्याचबरोबर ती पोटली फाटून गेली महाराज, कारण की ती पोटली तिच्यात एवढं बळ कुठे होतं, ते कापड अगोदरच पूर्ण क्षीण झालेलं होतं. ती पोटली फाटली आणि त्याच्यामध्ये असलेलं धान्य सगळं जमिनीवर पसरलं. त्रैलोक्याचा नायक भगवान परमात्मा श्रीकृष्णचंद्र, सगळ्या जगाचा स्वामी, सगळ्या त्रैलोक्याच्या उंच आसनावर बसणारा हा परमात्मा आज भक्ताच्या भावाला स्वीकार करण्याकरता जमिनीवर बसला. आपल्या हातानं सगळ्या धान्याला गोळा करू लागले भगवान. सगळ्या धान्याला, त्या तांदळाला, त्या तुटक्या तांदळाला गोळा केलं देवानं. एक मूठ भरवली आणि अशीच तोंडात टाकली महाराज. आहा काय स्वाद आहे. असा भाव तर अजून मी चाकलाच नाही. एवढे अवतार घेतले, एवढे जन्म घेतले, एवढ्या लोकांचे, एवढ्या भक्तांचे पक्वान्न स्वीकार केले, पण सुदाम्या असा स्वाद आतापर्यंत कोणत्याच भक्ताकडे आला नव्हता मला. हे सुदामा, हे किती दिव्य भाव आहे हा. हे तांदूळ नाही, हा साक्षात महामेवा आहे, जो मेवा मला द्वारकेत अजून कधीच मिळाला नाही. सुदाम्याच्या या भावामध्ये ओतप्रोत न्हाऊन निघाले भगवंत. दुसरी मूठ बांधली महाराज. तेवढ्यात माता रुक्मिणी समोरून आली आणि भगवंताच्या हाताला धरलं. म्हणजे देवा काय करतात तुम्ही, एकटेच सगळा प्रसाद खाणार का, आमच्यासाठी पण थोडा प्रसाद ठेवा. कारण माता रुक्मिणीला माहित होतं हे बाबा एवढे असे आहेत ना की स्वतःच्या अंगावरचे कपडे पण काढून देतील. देण्यामध्ये यांच्यासारखा मोठा दानशूर कोणी नाही. एक मूठ तांदूळ घेतल्यानंतर भगवंताने द्वारका नगरी पूर्ण सुदाम्याच्या नावावर करून टाकली. दुसरा जो घास भगवान खातायत त्यात माता रुक्मिणीनं लक्षात आलं की आता भगवान श्रीकृष्ण स्वतःलाही सुदाम्याला देऊन टाकतात. बघा महाराज, दान केलेल्या वस्तूपेक्षा दान करणारा माणूस जास्त मोठा असतो. आज माता रुक्मिणी म्हणते की द्वारिका तर गेलीच आपल्या हातून, आता कृष्ण जर वाचवायचे असतील तर ही जी मुठ आहे, हा जो घास आहे तो देवानं नाही खाल्ला पाहिजे. म्हणून माता रुक्मिणी हात धरते देवाचा. देवा हा प्रसाद आम्हाला द्या, आमच्या वाट्याचा आहे. महाराज भक्त असावा तर असं, भक्ती करायची तर अशी. जगात दुसरं लक्षच नाही आमचं काही. आम्ही जन्मालाच आलो फक्त देवाची भक्ती करायला, आणि ती नाही केली तर काय केलं काय बघ आपण. महात्मा सुदामा त्यांच्या जीवनामध्ये खरंच मला संपूर्ण भागवत कथेमध्ये ही कथेच्या सगळ्यात शेवटी का आली याचं कारण तुम्हाला पण लक्षात आलं असेल. काय भाव आहे, किती दिव्यता या भावाची. भगवान परमात्म्याच्या प्रती हे समर्पण अजून तरी कोणाचं पाहिलं नाही. हे प्रेम, हा भाव, हा सत्कार देवाच्या प्रती असणं म्हणजे अत्यंत विरळ आहे. अशा प्रकारे देवाच्या प्रती संपन्न असणाऱ्या भावानं महात्मा सुदामा भगवंताचा निरोप घेतात. देवा मला आता निघायला पाहिजे, अशी कृपा, असं प्रेम हे मिळाल्यानंतर हे भगवंता मी जिथेही असेल, जिथेही जाईल, फक्त आणि फक्त तुझा दास आहे. नारायण भगवान परमात्मा आपल्या मित्राला त्या ठिकाणी निरोप देण्याकरता बाहेर आले. द्वारामध्ये येऊन उभे राहिले. पहा, विचार करा महाराज, देवानं अजून काहीच दिलं नाहीये. काहीही देऊ शकतात भगवान, पण अजून काही दिलं नाहीये.
जसं द्वारावर आले भगवान परमात्म्याने सुदाम्याला घट्ट मिठी मारली महाराज. देवानं असं आलिंगन दिलं आपल्या मित्राला. भगवान परमात्मा आणि सुदामा दोघे एक होऊन गेले. जसं दही हंडीची जी लाही असते ना, दह्यामध्ये मिळून जाते. दही आणि लाही परत वेगळी होऊ शकत नाही, त्याप्रमाणे भक्त आणि भगवंताची अशी अटूट भेट झाली. भगवान कृष्ण म्हणतात, हे सुदामा, तुझं भाव, तुझं प्रेम मला दिलेलं आहे, याच्या पुढे काहीही तुला देणं माझ्याकडे अशक्य आहे. मी तुला काहीच देऊ शकत नाही. तुझ्या प्रेमाला शेवटी सगळं काही पुरूनच उरतंय तुझं प्रेम. मी काय देऊ तुला? म्हणून देवानं त्या ठिकाणी त्या सुदाम्याला अशी घट्ट मिठी मारली, आलिंगन दिलं आणि त्या माध्यमातून भगवंताने स्वतःलाच आपल्या भक्ताला देऊन टाकलं. हे सुदामा, आजपासून मीच तुझा आहे. महाराज, भक्ती अशी असते की देवा मी तुझा, परंतु जेव्हा देव म्हणेल ना, अरे भक्त मी तुझा आहे, ती भक्तीची वास्तविक पराकाष्ठा, ती भक्तीचे वास्तविक मिळणारं फळ आहे. भगवंताचं भजन करत करत सुदामा महाराज आपल्या गावात आले. पण महाराज, चमत्कार घडला. गाव आहे तर आपलंच गाव, पण महाराजांची कुठीच सापडेना झोपडी. ती झोपडीच उडून गेली होती. त्या झोपडीच्या जागी मोठा महाल आहे. त्या महालातून देवी सुशीला बाहेर आली. आहे त्याच वस्त्रावर आली. पतिव्रता होती, तिनं काही राजसी वस्त्र नेसले नव्हते. सुशीला घरातून बाहेर आली. पण ते महाराज, तुम्ही जसे इथून गेले तसे द्वारिकाधीशाचे सेवेकरी आले आणि एका दिवसात मोठा महाल बांधून निघून गेले. हा महाल तुम्हाला दिलाय त्यांनी. पण देवा, कशाला हे केलं? महाराज, सुदामा काय करतात, द्वारिकाधीशाची एक मूर्ती आणून त्या महालात बसवतात आणि नित्य नियमानं तिथे भजन पूजन करतात. आणि त्या महालाच्या शेजारी पूर्वीसारखीच एक तुटकी फुटकी झोपडी बांधून त्या झोपडीत आहे तसे राहू लागले. कारण देवा, संपत्ती आली की तुझं भजन होणार नाही हे त्यांना कळतंय. म्हणून विपत्ती असेल तेवढं बरं आहे, संपत्तीच्या मागे लागू नका. कारण जेवढं संपत्तीच्या मागे लागू तेवढा देव दूर जातोय. आता विचार करा, काय पाहिजे नेमकं. म्हणून अशा प्रकारची ही कथा श्रवण केल्यानंतर महाराज राजर्षी परीक्षित अत्यंत प्रसन्न झाले. भगवंताच्या प्रती संपूर्ण भावाने शरणागत असणारे राजा परीक्षित भगवंताचं भजन करू लागले. यापुढे अनेक गोड गोड लीला आहेत. भगवान श्री कृष्ण अनेक लीला करतात, ज्यामध्ये माता देवकीचे जे अगोदर गेलेले 6 पुत्र कंसाने मारले होते, त्या पुत्रांना भगवान परत जीवित करून माता देवकीला देतात, ज्यांची नाव आहे कीर्तिमान, सुसेन, भद्रसेन, ऋजू, संवर्धन, भद्र. अशा प्रकारे ही 6 भगवंताचे मोठे भावंड आहेत, ज्यांना जीवित केलं. यानंतर सुभद्रा हरणाचा प्रसंग भागवतामध्ये वर्णन आहे. आणि याच्या नंतर पुढे भगवान वेद यांची स्तुती आहे. अशाच बरोबर या ठिकाणी श्रीमद भागवताचा 10वा स्कंध पूर्ण झाला. बोलिये श्रीमद भागवत महापुराण की जय. याच्या नंतर पुढे कथा येते 11 स्कंधाची. त्याच्यामध्ये सांब, जो की भगवान श्रीकृष्णाच्याच वंशामधला आहे, भगवंताचा पुत्र अथवा पौत्र म्हणा, ज्याची बुद्धी थोडीशी फिरली. भगवान श्रीकृष्णाचे सगळे जेवढे पुत्र पौत्रादी होते सर्व एकत्र आले आणि त्यांनी काय केलं म्हणतात, सांब जो आहे मुलगा आहे त्याला त्यांनी बाई बनवलं, साडी नेसवली महाराज. आणि बरं, अशी तशी बाई नाही, 9 महिन्याची गर्भवती बाई बनवलं, त्याला रूप तसं दिलं, मोठा पदर समोरून काढला. वनामध्ये तप करणाऱ्या ऋषी मुनींच्या समोर सांबाला नेलं आणि विचारलं, बोला महाराज, ही जी स्त्री आहे ही आता गर्भवती आहे, या स्त्रीच्या गर्भामधून मुलगा जन्माला येईल की मुलगी येईल, असा प्रश्न विचारला महाराज. ऋषीमुनी अंतर्ज्ञानी होते, त्यांच्या तपस्येची परीक्षा घ्यायला जाणारे भले भले वाया गेले महाराज. म्हणून ऋषीमुनीच्या नादाला लागायचं नाही. साधू संत म्हणाले, याच्या गर्भातून काय येईल माहित नाही, पण जे येईल ते तुमच्या कुळाचा संहारक नक्की बनेल, सगळ्या कुळाचा विनाश होऊन जाईल त्याच्याच माध्यमातून. अशा प्रकारे अभिशाप देऊन टाकला. यादव वंशाला अभिशाप मिळाला महाराज. मग तुम्ही कोणत्याच वंशाचे असेना, ऋषी मुनीचा अपराध भगवंतालाही स्वीकार नाहीये, देवालाही सहन होत नाही. अशा प्रकारे पुढे सुंदर उपदेश आलेला आहे.
देवर्षी नारद महाराजांचा त्या ठिकाणी वसुदेवांच्या सोबत सुंदर संवाद आलेला आहे. त्याच्यामध्ये नवयोगेश्वर संवाद आहे. जे ऋषभदेवांचे 100 मुलं होते, त्यांच्यापैकी 9 मुलं जे संन्यासी झाले ते जगाला उपदेश करण्यामध्ये फिरत राहिले. ते नवयोगेश्वर 9 प्रश्नाचे उत्तर देतात. 9 प्रश्नाचे उत्तर देऊन झाल्यानंतर पुढे कथा येते महाराज. सुंदर अशी कथानक समोर आल्यानंतर पुढे भगवान परमात्म्याच्या नाम महिमेचं वर्णन केलेलं आहे. नाम महिमा वर्णन करून झाल्यानंतर यदू आणि अवधूत संवाद यांचं वर्णन आलेलं आहे. यादव वंशामध्ये असणारे भगवान परमात्म्याचे सगळे सेवक राजा यदू याचे वर्णन आलेले. राजा यदू जो आहे त्याच्या राज्यामध्ये अवधूत चिंतन भगवान श्री दत्तात्रेय महाराज त्यांचं त्या ठिकाणी आविर्भाव झालेला आहे. अवधूत स्थितीमध्ये असणारे, सदा सर्वदा प्रसन्न असणारे, परीक्षा बुद्धी ठेवून सगळ्या जगाकडून अनेक गोष्टी शिकणारे भगवान गुरु दत्तात्रेय त्या ठिकाणी प्रसन्न झाले. राजा यदूला अवधूत गीता त्यांनी सांगितली. त्याचा उपदेश श्रवण करून राजा यदूचा उद्धार झाला. बोले श्री भगवान दत्तात्रेय महाराज की जय. भगवान दत्तात्रेयांची विशेष रूपाने आपल्या भारतवर्षामध्ये भक्ती केली जाते महाराज. त्यातली त्यात आपला महाराष्ट्र अग्रेसर आहे. भगवान दत्तात्रेयाची विशेष रूपाने भक्ती आपल्या भागामध्ये केली जाते. सर्वांनी टाळी वाजवून भगवान दत्तात्रेयाचं एकदा भजन करायचंय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. सर्वांनी मोठ्या आवाजामध्ये तुम्ही म्हणणार का माझ्या मागे? म्हणणार? त्यांना सुट्टी द्यायची? कोण कोण म्हणणार? आवाज मोठा पाहिजे बरं का. पूर्ण उस्माननगरला ऐकायला गेला पाहिजे. तुम्ही हात वर करायचे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. मोठा आवाज. अजून मोठा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. मोठ्या आवाजात. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. पुरुष लोकांनी म्हणलं तरी चालेल. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. सभी भाव से. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ब्रह्मा विष्णु महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा
कथा पुढे चालते. यदु अवधूत संवाद पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी हंस सनकादिकांना उपदेश करतात. ही कथा पूर्ण झाली. पुढे भगवान कृष्ण आणि उद्धव यांचा संवाद येतो. भगवान कृष्ण उद्धवाला ज्ञान भक्ती वैराग्याचा कर्माचा उपदेश करतात. वर्णाश्रम धर्माचाही उपदेश करतात. भागवत धर्माचाही उपदेश करतात. म्हणजे श्रीमद भागवत ग्रंथाचा उपदेश त्या ठिकाणी उद्धवाला भगवंताने केलेला आहे. भगवान परमात्म्याने उपदेश हा कधी केला? जेव्हा उद्धवानं भगवान श्रीकृष्णाकडे अत्यंत आकुळ व्याकुळ होऊन पाहिलं की देवा, तुम्ही सगळ्या चराचराला सोडून जाताय, आता निरोप घेताय जगाचा. भगवान म्हणले, अरे उद्धवा, मी माझ्या भक्ताला सोडून कधी जाऊ शकतो का? हे शक्य नाही. मी माझ्या भक्तामध्येच निरंतर निवास करतो. म्हणून भगवान कृष्ण उद्धवाला सांगतात की हे उद्धवा, श्रीमद भागवत ग्रंथ आहे ज्याच्यामध्ये मी असाची असा प्रवेश करतोय. श्रीमद भागवतोयम तिरोधाय प्रविष्टोयम श्रीमद भागवतार्णवम. सगळ्या जगाला दर्शन देण्याकरता मी श्रीमद भागवत ग्रंथामध्ये असाच प्रवेश करतोय. ज्या कुणी व्यक्तीला भगवान श्रीकृष्णाचं दर्शन घेण्याची इच्छा असेल त्याने भागवत ग्रंथाचं दर्शन घ्यावं. भागवत साक्षात श्रीकृष्ण आहे. अशा प्रकारे बद्रिकाश्रमाकडे उद्धवाला पाठवलं. भगवान कृष्ण आता महानिर्वाण करतात. पण महानिर्वाण करण्यापूर्वी भगवान आपल्या संपूर्ण कुळाचा विनाश करतात. त्या ठिकाणी यदुवंशाला मिळालेला शाप जो आहे सर्वनाश होण्याचा, तो शाप आज त्या ठिकाणी फलीभूत होत आहे. यदुवंशाचा नाश होतोय. वारुणी नावाची जी मदिरा आहे ती मदिरा संपूर्ण यादवांनी पान केली. संपूर्ण यादवांनी ती मदिरा पिली आणि ती मदिरा पिल्यानंतर त्याची जादू अशी होते, नशा चढते. जादू अशी होते की समोर दिसणारा कोणताही माणूस आपल्याला आपला शत्रू दिसतो. त्याच्यामध्ये आपल्याला आपला शत्रू दिसतो. मग युद्ध सुरू होतं. सगळ्या यादवांनी जे एकमेकाचे सख्खे भाऊ आहेत त्यांनी जेव्हा ती वारुणी मदिरा पिली, नशा आली आणि त्या नशेमध्ये आपला सख्खा भाऊ सुद्धा शत्रू दिसायला लागला. युद्ध सुरू झालं आणि सगळ्या यादवांनी एकमेकांना मारून संपवलं. सगळे यादव संपले. ज्याच्यामध्ये केवळ उद्धव आहे जो की बद्रिकाश्रमाकडे देवानं त्याला आधीच पाठवलं होतं. यदुवंशात उरलेल्या सगळ्या स्त्रियांना अर्जुनाकडे देऊन भगवान आता स्वधाम गमन करण्याकरता पुढे येतात. या ठिकाणी भगवान श्रीकृष्णचंद्र परमात्मा दिव्यतम वपू धारण केलेले नाथ जगदीश्वर एका वनामध्ये गेले. एका झाडाच्या आडोशाला भगवान कृष्ण एका मोठ्या दगडाला पाठ देऊन पहुडले. भगवान कृष्णाने आपल्या एका गुडघ्यावरती दुसरा पाय असा आणून ठेवला. भगवान कृष्ण अनंतामध्ये विलीन होण्याकरता संपूर्ण विश्वामध्ये व्यापक रूपाने असणारा हा परमात्मा जो की मानव देह धारण करून आलेला आहे, या कलेवराला त्याग करण्याकरता भगवंताने आता स्वतःला त्या ठिकाणी एक निमित्त बनवलं. जो त्या ठिकाणी सांब एक गर्भिणी स्त्री म्हणून ऋषी मुनी समोर गेला होता, त्या सांबाच्या पोटामधून एक मुसळ बाहेर आलं होतं. मुसळ माहितीये ना तुम्हाला, लोखंडाचं असतं, कुटायचं काम करतं. ते मुसळ बाहेर आलं. ते मुसळ एका लोहारानं उचललं. त्या लोहारानं एकदम धारदार असे बाण त्या मुसळाचे बनवले आणि ते बाण एका व्याधाला विकले. तो व्याध धनुष्याला तेच बाण लावून एका हरणाची शिकार करण्याकरता वनामध्ये आला आणि भगवंताचा तो असा जो पाय आहे तो पाय म्हणजेच एका हरणाचं तोंड आहे असं समजून त्या व्याधानं चुकूनच तो बाण भगवंताच्या पायाला लावला. तेच मुसळ त्याच्यापासून बनलेला हा बाण आहे जो की भगवंताच्या पायाला लागला. एक छोटस निमित्त देवाला मिळालं आणि देवानं आपलं कलेवर त्या ठिकाणी त्याग केलं. अशा प्रकारे आपल्या भगवंतानं आपलं स्वधाम गमन केलेलं आहे. भगवान सदा सर्वदा आपल्यामध्येच विराजमान आहे. श्रीमद भागवत ग्रंथाच्या माध्यमातून भगवान परमात्मा साक्षात जीवित आहे. पुरी क्षेत्रामध्ये विराजमान असणारे भगवान श्री जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवतु मे. जगन्नाथ देवाच्या रूपानं आज भगवान श्रीकृष्ण साक्षात विराजमान आहे आणि तेच भगवान श्रीकृष्ण
तेच द्वारिकेचा परमात्मा आज आपल्या महाराष्ट्रामध्ये पंढरपूर तीर्थामध्ये साक्षात पंढरीनाथ पांडुरंगाच्या रूपामध्ये विराजमान आहे. तेच भगवान श्रीकृष्ण सदा सर्वदा सर्व भक्त मंडळीच्या हृदयामध्ये विराजमान आहे. अशा प्रकारे भगवंताने आपलं कलेवर त्याग केल्यानंतर अचानक समुद्राला पूर आला आणि समुद्राच्या पुरामध्ये संपूर्ण द्वारिका नगरी जलमग्न झाली. अशा प्रकारे द्वारिकाधीश भगवंताने संपूर्ण लीला या ठिकाणी संपन्न केली. बोले श्री द्वारिकाधीश भगवान की जय. अशा प्रकारे या ठिकाणी श्रीमद भागवत महापुराणाचा हा 11 स्कंध पूर्ण झाला. 12 स्कंधाचा प्रारंभ झाला. यामध्ये कलियुगाच्या दोषाचं वर्णन केलं. कलीमध्ये काय काय होईल महाराज, कसा अत्याचार, अन्याय, अधर्म, अनिती, काय काय होईल भविष्याचं अगोदरच सांगून दिलं. भगवान वेदव्यास त्रिकालदर्शी आहे. पुढे काय काय होईल ना ते त्यांनी आत्ताच सांगून दिलं. म्हणजे याच्याही आधी 5000 वर्षे झाली श्रीमद भागवत ग्रंथाचं लेखन करून. तेव्हाच कलियुगाच्या अंतिम चरणामध्ये काय काय होईल त्याचं वर्णन केलेलं आहे. अशा प्रकारे कलियुगाचे लाख दोष सांगून झाल्यानंतर श्रीमद भागवत कथा विश्रांती घेते. शेवटच्या श्लोकामध्ये एवढे कलियुगाचे दोष सांगितल्यानंतर एक गुण सांगितला महाराज. कलियुगाच्या लोकांना फार फायद्याची एक गोष्ट आहे. कान उंच करून ऐका, सावध होऊन ऐका, जागे होऊन ऐका. काय आहे ती गोष्ट? शेवटचं मंगलाचरण केलं. हा शेवटचा उपदेश आहे. हा उपदेश प्राप्त करून आपण सर्वांनी आपल्या जीवनाला कृतार्थ करायचं. नाम संकीर्तनम यस्य नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनः तं नमामि हरिं परं तं नमामि हरिं परं. बोलिए श्रीमद् भागवत महापुराण की जय. नाम संकीर्तनम यस्य. हे नाथ, ज्या भगवंताचं नाम संकीर्तन केल्यानं कलीचे सगळे दोष पळून जातात अशा भगवंताच्या चरणावरती आम्हा सर्वांचा नमस्कार आहे. नाम संकीर्तन, कलियुग केवळ नाम संकीर्तनच त्या ठिकाणी एक साधन आहे. कलियुगामध्ये दुसरं साधन काही नाही. हरेर नाम हरेर नाम हरेर नामैव केवलम कलौ नास्त्येव 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 गतिरन्यथा. भगवंताच्या नावापेक्षा दुसरी गती जगामध्ये काही नाही. या गोष्टीला गाठ बांधून जीवनाची सार्थकता करायला घ्या. अशा प्रकारे सुंदर उपदेश देऊन झाला. राजा परीक्षित भांबावून गेले महाराज. एवढा उपदेश, एवढी श्रीमद भागवत कथा, एवढी गोड देवाची कथा ऐकल्यानंतर जगामध्ये आता दुसरी कशाची भीती नाही, मृत्यूची भीती नाही. साधूच्या जीवनात हेच खरं धन आहे. ना जगण्याची इच्छा आहे, ना मृत्यूची भीती आहे. कधीही मरण आलं तरी आम्हाला भीती नाही. राजा परीक्षिताला दिव्यतम उपदेश देऊन श्री शुकदेव महाराज वनाकडे निघून गेले. बोले श्री शुकदेव भगवान की जय. श्री शुक महाराज वनात निघून गेल्यानंतर सगळे संत मंडळी एकत्र जमले. राजा परीक्षिताच्या समवेत सगळे एकत्र बसून केवळ भजनामध्ये तल्लीन झाले. एवढं भजन परिमाण केलं देवाचं की महाराज तक्षक नाग आला, राजा परीक्षिताला चावून निघून गेला तरी कोणालाच कळलं नाही. कधी नाग आला, कधी चावला, राजालाही कळालं नाही. केवळ भगवंताच्या भजनामध्ये, भगवंताच्या नादामध्ये तल्लीन असणारा हा राजा आनंदामध्ये, सुखामध्ये, प्रसन्नतेनं भगवंताच्या धामाला निघून गेला. बोले श्री परीक्षित महाराज की जय. अशा प्रकारे सर्व संत मंडळींच्या उपस्थितीमध्ये
भगवान श्री शुक महाराजांच्या दिव्यतम वाणीमध्ये ही सुंदर अशी भागवत कथा श्रवणपान झाली। हीच कथा श्री सूतजी महाराजांनी शौनकादी 88,000 ऋषींना सांगितली। हीच कथा सर्वात द्रुत आहे, जी कथा आज आपण या ठिकाणी सांगितलेली आहे। आणि मूळतः ही कथा वैशंपायन ऋषींनी राजा परीक्षिताचा मुलगा जन्मेजय याला सांगितलेली आहे। या कथेचा हा पूर्ण भाग आहे। संपूर्ण कथा की माझ्या वडिलांनी काय केलं, माझ्या वडिलांनी काय केलं असे प्रश्न विचारणारा राजा जन्मेजय याला पूर्ण कथा या ठिकाणी सांगितली। अशा प्रकारे संपूर्ण श्रीमद भागवत कथा या ठिकाणी पूर्ण झाली। अत्यल्प काळामध्ये कसं तरी धावत पळत या कथेला विश्रांती आपणही दिलेली आहे। या कथेच्या नंतर श्रीमद भागवत कथेची महात्म्य येतो। सर्वात पहिल्यांदा आपण पद्मपुराणाचं महात्म्य घेतो, पुढे स्कंद पुराणाचं 4 अध्यायाचं महात्म्य आहे। महाराज अत्यल्प वेळ असल्यामुळे आपण हे महात्म्य काही घेत नाही आणि कधी असा योग परत आला की मग आपण हे महात्म्य एकदा पूर्ण प्रेमानं आनंदाने श्रवण करू। अशा प्रकारे श्रीमद भागवत कथा या ठिकाणी आज संपन्न झालेली आहे। भगवंताचा अपार आशीर्वाद आहे, संत मंडळींची दिव्यतम कृपा आहे की ज्यामुळे ही श्रीमद भागवत कथा एवढ्या सुंदर प्रकारे आज या ठिकाणी संपन्न झालेली आहे। भक्तवत्सल भक्तवंशा कल्पतरू भगवान परमात्मा पंढरीनाथ याच प्रकारे या गावावर कृपा करून कृपेची वर्षा करून सर्व जगाला सर्व जनाला आनंद देत राहो, हीच माझी भगवंताच्या चरणी प्रार्थना आहे। तुम्हा सर्वांना या व्यासपीठाच्या वतीनं एकच उपदेश, एकच माझं सांगणं आहे की सदा सर्वदा साधू माणसाची सेवा करा, साधू संतांची सेवा करा आणि प्रत्येकाच्या घरी एक गाय तरी ठेवा। महाराज गायीची सेवा करा। गायीची आणि साधूची सेवा केली की महाराज तुम्हाला पाणी कधीच कमी पडणार नाही। पाण्याची जी समस्या असते ना महाराज खरंच मिटून जाईल। गौ मातेची एवढी प्रेमानं सेवा करा की भगवान प्रसन्न होईल आपल्यावर। अशा प्रकारे आपण सर्व श्रोते मंडळीचे आभार व्यक्त करते। या ठिकाणी कथे करता सुंदर सहयोग दिलेला आहे। सर्वांना अनंत आभार, अनंत धन्यवाद या ठिकाणी मी ज्ञापित करते। या ठिकाणी आमचे सर्व सहकारी मंडळी ज्यांची नावं पण महाराज मी विचारले नाही कधी, पण भगवंताच्याच नावामध्ये सगळ्यांची नावं आहेत असं समजून तुम्हा सर्वांचे अपार धन्यवाद या ठिकाणी मी ज्ञापित करते। या भैयाने सुंदर साऊंड सिस्टीम जोडली, त्यांचे खूप खूप धन्यवाद या ठिकाणी मी देते। या संपूर्ण कथेच्या नियोजनामध्ये आयोजक नियोजक मंडळी, गावकरी, भजनी मंडळी जे कोणी आहेत सर्वांचे अपार साधुवाद धन्यवाद। माता माऊल या सर्वांनी प्रेमाने 7 दिवस मला सहन केलं, त्याबद्दल तुमचे पण फार धन्यवाद मोठे मोठे। आणि या कथेचं निमंत्रण ज्यांनी फार आग्रहानं दिलं होतं ते म्हणजे आपले तेलंगवाडीमध्ये राहणारे आमचे आदरणीय पितृतुल्य महाराज। त्यांनी मला मुलगीच म्हटलेलं आहे, आमची मुलगी आहे। मला मुलगी नाही, तुम्हीच आमची मुलगी आहे। मला पण आनंद वाटतो मला कुणी आपली मुलगी, कारण महाराज कसे एक आई सोडली ना तुमच्यासारख्या लाख आई मला मिळाल्या। एक वडिलानं म्हणजे असं आहे की खरंच जगात वसुधैव कुटुंबकम, सगळं जग माझं घर आहे। याप्रमाणे मला उस्माननगर मध्ये पण 7च दिवसात वाटू लागलं की माझंच गाव आहे, माझंच घर आहे, एवढं प्रेम दिलं। तर असे असणारे आपले तेलंगवाडीमध्ये राहणारे आदरणीय सुभाषजी वारकड, तर त्यांचे अनंत आज आभार कुठे बसलेत काय माहित, तर आजचे ते मागेच असतात नेहमी, सगळ्यांना पुढे लावून ते मागे निवांत छान छान। तर त्यांचे अपार धन्यवाद। मला सगळा परिवारच त्यांचा इथे लागलेला आहे। काल मी पाहिलं सगळा परिवार 7ही दिवस सेवेमध्ये कथेमध्ये, तर त्यांचे अपार धन्यवाद आहेत। असंच प्रेम असाच भाव निरंतर असू द्या आणि त्यांच्याच सोबत त्यांचे जे जोडीदार त्यांचे मित्र असणारे ज्यांच्या घरी माझा निवास निरंतर राहिला असे आमचे आदरणीय माधवजी काळम, तर त्यांच्या घरी गेले 7 दिवस राहिले। मलाही वाटलं की माझं घर आहे, अगदी प्रेमानं एवढ्या प्रेमानं सेवा केली, खूप आनंद वाटला। त्यांच्या घरामध्ये असणारे सगळा संपूर्ण परिवार माता वृंद सर्वांना अत्यंत हृदयापासून धन्यवाद मी ज्ञापित करते। यानंतर सर्व लोकांचे धन्यवाद, खरंच धन्यवाद देण्याचे पात्र सर्व आमचे
यजमान आहेत, त्यांनी 7 दिवसाची वेळेवर उपस्थित राहून सेवा दिली आणि संपूर्ण आपली ही जी कथा आहे महाराज युट्यूब चॅनलला येणार आहे. तुम्हाला परत परत ऐकू वाटलं तर हे बॅनरवर जे मराठी नाव दिसतं हे नाव जर तुम्ही युट्यूबला टाकलं की कथा येऊन जाते आपली. तर ही कथा काही दिवसानंतर येईल. पण या कथेचं जे शूटिंग करायचं काम ज्यांनी केलं आपले श्रीमान गायकवाड, त्यांनी पहिल्या दिवसापासून आतापर्यंत अगदी अथकपणे, आम्ही कॅमेरा आणायचं विसरायचो पण ते नाही कॅमेरा ध्यान करून आला, एवढी प्रेमाने सेवा त्यांनी दिली. त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद, मनापासून धन्यवाद. आणि अजून कोणाचे धन्यवाद द्यायचे राहिले असतील माझ्या वतीनं माझ्याकडून तर क्षमा असावी. भगवान पंढरीनाथाच्या चरणावरती झालेली सेवा समर्पित करते. आणि कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर बस भगवंताच्या नामामध्ये सगळ्यांचं नाव आलेलं आहे असं स्वीकार करून तुम्ही सदा सर्वदा प्रसन्न राहून असंच प्रेम सदा राहो अशी मी प्रार्थना तुमच्या चरणी करते. आणि या संपूर्ण कथेचं श्रेय मला ज्यांनी शिकवलं माझे गुरुदेव परमपूज्य स्वामी जिज्ञासानंद सरस्वतीजी महाराज, वेदांत चिंतन गुरुकुलाचे संस्थापक आहेत, अध्यापक, प्रमुख आचार्य आहेत. संपूर्ण शास्त्र मी त्यांच्याकडे त्यांच्याजवळ बसून शिकलेली आहे. जे काही मी तुम्हाला सांगितलं यातला एकही शब्द माझा नाही, सगळं एक एक शिकवलेला शब्द केवळ माझ्या गुरुदेवांचा आहे. त्यांचीच कृपा आहे की तुमचं सगळ्यांचं एवढं प्रेम मला मिळतंय. म्हणून ही सगळी कथा, या कथेचं सर्व श्रेय मी गुरुदेवांच्या चरणावरती समर्पित करते. अशा प्रकारे झालेली संपूर्ण सेवा गुरुदेवांच्या चरणी समर्पित करून मी वाणीला विश्रांती देते. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. बोले श्रीमद्भागवत महापुराण की जय. सर्वांनी सूचना हॅलो स्वाती रही जिंदगी तो मिलेंगे दोबारा, मिलन साथ दिन Thank you.